दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मालेगावमधील डोंगराळे प्रकरण अजून शांतही झाले नाही. आता पुन्हा एका घटनेने मालेगाव पुन्हा हादरले आहे. मालेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने शहर थरारले आहे. स्वागत मेडिकलचे मालक दीपक छाजेड नावाच्या 50 वर्षीय व्यक्तीने ही घृणास्पद कृती केल्याची माहिती समोर आली आहे. 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास आरोपीने नशेच्या अवस्थेत पीडित मुलीला मालेगाव मेडिकल असोसिएशनच्या कार्यालय परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेचे दृश्य परिसरातील काही मजुरांनी प्रत्यक्ष पाहिले आणि त्यांनी घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. हा व्हिडिओ व्हायरल होताच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी दीपक छाजेड याच्या विरुद्ध पॉक्सको कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. घटनास्थळ असलेले स्वागत मेडिकल तात्काळ सील करण्यात आले आहे. दरम्यान आरोपीला वाचवण्यासाठी काही मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी आणि आरोपींचे नातेवाईक यांनी तडजोड करण्यासाठी पैशाची मोठी ऑफर देण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजातील सजग नागरिक दुग्गड साहेब यांच्या पुढाकारामुळे तसेच पोलीस प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे न्याय दडपण्याचा हा प्रयत्न फसला. या लज्जास्पद घटनेनंतर मालेगावमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून नागरिकांनी पीडित मुलीला न्याय मिळावा, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी आता सर्वांचे लक्ष पोलीस तपास आणि न्याय प्रक्रियेवर खेळले आहे. अनिकेत मशीदकर, दक्ष न्यूज, मालेगाव.